चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये एक प्रकारे किंग मेकर हे ठाकरे ठरू शकतात, कारण काँग्रेस आणि भाजप या दोनही पक्षांकडे बहुमत नाही सत्ता स्थापन करण्यासाठी। त्यामुळे ठाकरे ज्यांना चंद्रपूरमध्ये साथ देणार त्यांचाच महापौर चंद्रपुरात विराजमान होणार हे चित्र आता स्पष्ट होत आहे। त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सत्तेचं गणित जुळवण्यासाठी भाजप काँग्रेस दोनही पक्षात जोरदार संघर्ष दिसतोय। सर्वाधिक जागा मिळवलेला पक्ष काँग्रेस आहे, तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष भाजप आहे। चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेला 6 तर ठाकरेंसोबत निवडणुकीपूर्वी आघाडी केलेल्या वंचितला 2 जागा मिळाल्या। त्यामुळे आता चंद्रपूरच्या महापौर पदाच्या शर्यतीत ठाकरेंची शिवसेना आणि वंचितची भूमिका विशेष महत्त्वाची आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेची चर्चा सुरू झाली आहे आणि काँग्रेसकडून ठाकरेंना उपमहापौर पदाचा प्रस्ताव दिल्याची माहिती मिळते। मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगितलं की मला जो भाजप आमचा शिवसेनेचा जो महापौर करणार आम्ही त्याच्यासोबत जायला तयार आहोत। आता आणि ऑफरची गोष्ट आम्ही कोणाला ऑफर त्याच्या विषयी मी आपल्या माध्यमातून सर्वांसमोरच बोललो की मला जो महापौर बनल शिवसेनेचा महापौर बनवेल मी त्याच्यासोबत जायला तयार आहे। म्हणजे तुम्ही भाजपसोबत देखील जाऊ शकता। मी तुम्हाला आता सांगितलं मला जो महापौर करेल मी कोणासोबत पण जायला तयार आहे, तो प्रश्नच नाही। अनेक अपक्ष नगरसेवक किंवा इतर नगरसेवक हे संपर्कात आहे की तुम्ही जर भारतीय जनता पार्टीचा महापौर बनवत असाल तर आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत। चर्चा सुरू आहे, संवाद सुरू आहे। यामध्ये उभाटाच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे। महापौर पद हे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणालाही देता येतच नाही। शहराच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी महापौर भाजपचाच करावा लागेल। आणि चंद्रपूर महानगरपालिकेचं पक्षीय बलाबल नेमकं कसं आहे, चित्र कसं आहे ते सुद्धा जाणून घेऊया। बहुमताचा आकडा चंद्रपूरमधला 34चा आहे। भाजपकडे 23 नगरसेवकांची ताकद आहे। त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसकडे 27 नगरसेवकांची ताकद आपल्याला पाहायला मिळते। शिवसेनेकडे 1 म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेकडे 1 नगरसेवक आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे 6 नगरसेवकांचं बळ आहे। त्यामुळे ठाकरे एक प्रकारे चंद्रपूरमध्ये किंग मेकरच्या भूमिकेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।